शिव शिव। ओम नमः पार्वती हर हर महादेव। महादेव शंभो शिव जो पर्वताल महादेवाला आवडतो शंकरांना तो प्रदोष पर्वताल आज आहे। ज्यांच्या माध्यमातून हा उत्सव झाला ते शिवयोगी आहेत जनार्दन स्वामी महाराज। आणि आजच्या पर्वतालाचा महाप्रसाद देणाऱ्याचं नाव आहे कैलासवासी शंकरराव उबाळे। सगळाच शिवमहिमा आणि म्हणून कल्पनाही करता येणार नाही एवढा आमच्या कल्पना काही उभारण्याचं योगदान गावाल्यांच्या या कार्या परिवाराचं आहे। पतीच्या निधनानंतर खचून नाही गेली, झाशीच्या राणीसारखे मांड टाकली प्रपंचावर। 28 वर्ष झाले श्रावण महिन्यातला प्रदोषचा महाप्रसाद चुकवला नाही। हा आपल्या दृष्टीने आदर्श आहे महिलांसाठी, कारण ती त्यांची आवड आहे, ते त्यांचं जीवन ध्येय आहे, ती त्यांची कुलपरंपरा आहे। मी नगरपालिकेत नोकरीला होतो, माझं ऑफिस बस स्टँडला लागून त्र्यंबकेश्वरला। माझी टेबल नेमकं त्या खिडकीत स्टँड दिसायचं, तिथं दिवसभर 8 वाजता लाऊडस्पीकरवर सिन्नरला जाणारी गाडी 5 नंबरवर उभी आहे, नाशिकला जाणारी गाडी 7 नंबरवर उभी आहे, जळगावला जाणारी गाडी अमुक नंबरवर उभी आहे। एवढं ऐकून आम्ही कधी लक्ष दिले तर रोज तोच धंदा काय ऐकणार आपण नगरपालिकेत नोकरी करायला आलो तर गाड्या मोजायला। पण जर दिवसभरात कधी असं अनाउन्समेंट एसटी स्टँडवर आली की दुपारी 3 वाजता सुटणारी त्र्यंबकेश्वर कोपरगाव बस 5 मिनिटात येणार आहे, ते काम सोडून आम्ही बघायचो कोपरगाव बस। त्या बसचं काय घेणं देणं होतं, त्या बसमधून मला पण जायचं होतं, त्या बसचं टायमिंगचा मला काही संबंध नाही। कोपरगाव ऐकलं आणि आठवण आली लागले समाधी स्वामी लोकांनी विचारलं सगळ्यात चांगले श्रोते तुम्हाला कुठे भेटले आणि छातीवरचे प्रश्न काढून मी सांगतो चांगले श्रोते कुठे पाहिजे असेल तर सद्गुरूंच्या प्रदोष पर्वतालावर समाधी स्थानावर येणारे हे सगळे श्रोते। त्याला माहित आहे महिनाभर प्रपंच करते 3 तासासाठी
विठ्ठल्या काय दिसेल पाहता सद्गुरूचे मुख संतांचे संगती त्याचा प्रयोग मांडीवर नका बसू बाबाजींच्या समाधीवर बसलं पाहिजे मांडीवर डोक्यावर बसल्याने खूप संगत म्हणजे स्मरणाची संगत एका क्षणाची संगत लक्षात घ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या दिव्यत्वाला मानत नव्हते पैठणचे पंडित ब्राह्मण प्रतिवर्ष प्रयत्नाने प्रकांड पंडित पंडितांचे नगरी पैठण ज्ञानेश्वर माऊलीने म्हणाले कसला वेदांत कसल्या आत्मज्ञान कसलं ब्रह्मज्ञान ऊन वेद म्हणतो हा वेळा म्हणाले का हरिणा पाणी म्हणून चालला होता म्हणाले काय हरकत आहे आत्मत्व आणि वेगळे नाही मग दाखव करून आणि जवळ आलेला गेलेला फक्त माऊली म्हणाले बोल एकच शब्द म्हणाले ज्ञानेश्वर माऊली बोल आणि वेळोवेळी बोलायला लागला नुसताच बोलणार नाही माऊलींच्या मध्ये चालायला लागला आणि आळंदीकडे निघताना आळे फाट्यावर तो संपला तिथंच खड्डा करून प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींनी त्याला समाधी दिली तिथं 1 कोटी रुपयाचं मंदिर आज उभं आहे वर्षात 3 सप्ताह लाख लोकांचे 1 रेडा म्हशीचं मिस्टर सर्कशीत सगळे प्राणी असतात रेडा नसतो नंतर हे काहीच नाही तो रेडा फक्त एकदाच माऊली म्हणाले बोल तर बोलला तर देव ठरला सांगू द्या मला प्रत्येक चालली एक वेळ पाय पडायला आली ज्ञानेश्वर माऊली म्हणाले अखंड सौभाग्य म्हणाले या जन्मी की पुढच्या माझ्या नवऱ्याची प्रत्येकला झाली आणि मी त्यांच्यावर सर्दी जाणार असं होणार नाही म्हणाले चल मला दाखव माऊली प्रत्येकाला गेले खाली फिरायला झाला आणि माऊली म्हणाले प्रत्येकाला उठा काय नाव माऊली सच्चिदानंद उठा प्रेत उठून बसलं आणि त्यांच्या मागे गेलं त्या प्रेत कोणाचं होतं सच्चिदानंद बाबाचं उठा एक शब्द आणि त्यांच्याबरोबर नेवाशापर्यंत गेले माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतली जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरी आहे आणि ज्ञानेश्वरी माऊलींनी लिहिलंय शके 1212 मध्ये टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखक उदाहरणा उठा म्हटलं तर उद्धार होत असेल बोल म्हटलं तर उद्धार होत असेल चांगले महाराज आळंदीला भेटायला आले माऊलींना आणि ज्ञानेश्वर माऊली भावंडाचं सकाळी लहान मोठी सगळी मूर्ती त्यांचे स्वतः मुख्य एका भिंतीवर बसले पाडक्या म्हणाले मागावर बसून आले आपण पुढे व आपल्याला पण वाघ आहे कुठे काढली म्हणजे भिंतीवर पडली चल भिंतीला म्हणाले चल दगडाची भिंत चालायला लागली त्या भिंतीवर आता मंदिर झालंय त्या भिंतीचं दर्शन करताय त्या भिंतीची आरती करताय तिचे फोटो काढताय जर दगडा मातीच्या भिंतीला चल म्हटलं तर त्या भिंतीचा उद्धार बोल म्हटलं रेड्याचा उद्धार उठ म्हटलं कुणाचा सच्चिदानंद बाबाचा उद्धार एकेका शब्दानं संतांचं उद्धार असतील तर शेकडो सूत्र मंत्र आणि सिद्धांतानं बनलेली एवढी मोठी नित्य नियम बाबाजीने आपल्याला दिली आपला उद्धार होणार नाही का निष्ठा पाहिजे आपल्याला कारण बाबाजी त्याच पराकोटीला पोहोचलेले संत आहे तुम्हाला माहित आहे प्रवासात ज्ञानेश्वरी येते तिथे काही खांब वगैरे काय झालं आम्हाला काय मागणी पाठ लावून ज्ञानेश्वरी लिहिली एवढा खांबे त्याला पाठ लावून माऊलीने त्या खांबाची काही माऊलीला बोलावलं तर मला पाठ लावा माऊलीने जर वाटतं मंदिर पाठ लावली आणि ज्ञानेश्वरी सांगितली संत ज्ञानेश्वरांच्या पाठीमागे दगडाचा खांब त्याला काय समजतंय पण माऊली पाठीमागे त्याला घेऊन आधार देऊन बसले
बसले तर त्या खांबावर मंदिर झाले, त्या खांबाचा सप्ताह होतो, त्या खांबाची तीर्थयात्रा होते, त्या खांबाचा दैवयात्रा होतो. संतांनी ज्याच्याकडे पाठ करून बसले, संतांना टेकण्यासाठी पाठीमागून सेवा दिली, संतांच्या पाठीमागून सेवा देणाऱ्या दगडी खांबाला देव पण आलं तर समोर जनार्दन स्वामींसारख्या संतांच्या समोर प्रदोष व्रत करणारे, सेवा करणारे, दान करणारे, सन्मान करणारे, भजन करणारे, कीर्ती करणाऱ्यांचा उद्धार होणार नाही का? माझ्या बाबांच्या करुणाबरोबर. आणि म्हणून करतो नको अन्यथा कर्तुं शक्ती सद्गुरू जनार्दन स्वामींचा आहे. पाठीमागे राहिला तरी उद्धार होत असेल, मग समोर असणाऱ्यांचा काय होईल? नाही होणार. सन्मुख असणाऱ्यांचा काय होईल? पाटील साहेबांना सगळं कुठं चाललं, तुमच्यासाठी बाबा इथं आले, नाही जाणार बाबाजी. बाबाजी ज्यांना सन्मुख बोलवतात, बाबाजी यांच्या समोर बोलवतात, बाबाजी यांच्या समोर बोलतात, बाबाजी ज्यांना समोर सेवा करायला सांगतात, त्यांचा उद्धार होणारच. याचं शंका घ्यायचं काय कारण असणार? कारण का माऊली कशी आहे? स्वामी जनार्दन भगवान बाबा जनार्दन गुरु म्हणून मिळाले. ही परमेश्वराच्या कृपेची गुण आहे. नाही मिळत. कर्ण नावाचा एक महान योद्धा महाभारतात गेला आणि त्यांच्या गुरुचं नाव परशुराम, भगवान परशुराम. 6वा अवतार, ईश्वराचा 6वा अवतार भगवान परशुराम. ज्या कर्णाला गुरु मिळाले तो कर्ण गुरुंकडून शापित झाला, गुरूंच्या क्रोधाला पात्र झाला आणि शाप मिळाला. जसा एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्याला अडचणीत घालून मारतात तसा मारावा लागला. का? परशुरामांसारखे गुरु मिळूनही जर शापित जीवन होत असेल तर त्या गुरु आणि शिष्यत्वाचं नातं कळलं नाही असं म्हणत नाही. एक वेळेला द्रोणाचार्य मिळाले. काय मिळालं? दुसऱ्या हातात अंगठा कापून मागितला, अपांग केला, अपाहीच केला, धनुर्विद्या तुटचा केला. द्रोणाचार्यांसारखा गुरु मिळूनही जर एकलव्याची व्यवस्था असेल. भगवान श्रीराम ज्या सूर्यवंशात जन्माला आले त्या सूर्यवंशातल्या 33व्या पिढीत राजा हरिश्चंद्रांचा जन्म आहे. स्वप्नात वचन जागेला आपले सत्य केले. त्या हरिश्चंद्राला जन्म घालणारा एक पुण्यवान राजा सूर्यवंशाच्या 32व्या पिढीतला. आणि आपल्याला सत्य हे वैकुंठाला जायचंय, स्वर्गाला जायचंय म्हणून हट्ट धरला. गुरुंनी सांगितलं थांब. वसिष्ठ ऋषी म्हणाले असं चालत नाही, घाई करू नको, असं असं साधना कर, मी दुसरा गुरु करीन. परंपरेचं कुलदैवत सोडू नका, परंपरेचा कुलधर्म सोडू नका, परंपरेचे कुलस्वामी सोडू नका, परंपरेचा कुलाचार सोडू नका आणि परंपरेचे कुलगुरू सोडू नका. गुरु सोडले. वसिष्ठ आणि विश्वामित्राला शरण गेला. ते म्हणाले मी पाठवतो स्वर्गात जा, इंद्राला माझं नाव सांग. इतकं सोपं आहे का? तुला बोरघे का टाइमपास आहे तो स्वर्गात जायला 100 यज्ञ करावे लागतात. नाही तू उभी आहे काय ते बाबाची अन्नदान आहे काय? 50 आणि जेवून पोरवडे म्हणून नाही. पात्रता नव्हती. इंद्राने लाथ घालून घालून फेकून दिला. ना स्वर्ग ना पृथ्वी. मध्यभागी आला ओरडला राजा सत्यव्रत, गुरुदेव
ओ राजा सत्यव्रत अजूनही लटकलेला आहे, त्याला नाव पडलं त्रिशंकू. त्याच्या तोंडातून लाळ बाहेर पडली, ती नदी झाली लावाळसा. एका अनुचित मार्गाने गुरूंचा त्याग करून स्पर्धा करून दुसऱ्या गुरूंकडे जाऊन मी मिळवू शकतो, पण गुरु परंपरेचा मान करणारा कल्पच्या कल्प गेली अजून त्रिशंकूचा तारा दिसतोय. त्याच्या लाळेतून निर्माण झालेली लालसा नदी, तिथं शिवपुराणामध्ये नाव आहे कर्मनाशा. जो त्या नदीत स्नान करेल हातपाय धुईल त्याच्या पुण्यकर्माचा नाश होतो. आणि का तर लालसेने अनुचित कर्म करून त्याने गुरूंचा अपमान केलाय. मी का सांगतोय, एवढे मोठे गुरु बाबाजींसारखे मिळाले आपल्याला. त्यांच्या बोधाचा, त्यांच्या तत्वांचा, त्यांच्या जीवन प्रणालीचा विचार करा. साध्या साध्या गोष्टीत इथे येऊन भांडवली करण्यापेक्षा बाबाजींनी किती सहन केलं ते पहा. सगळंच कधी 100% पुढे मला सांगत नाही. थोडे प्रकरण झाले की काय चालतंय. आश्रमात आहोत आपण, समाधी समोर आहोत आपण, कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कुठे फेराळले, कुठे फेराळले. देव रागावला तर गुरु सोडवतील, पण गुरूंच्या रागाला पात्र झाला तर देव सोडू शकत नाही, हे तर शास्त्र सांगतोय. बाबाजी याला गेले ओंकार शब्द आपल्याला अंदर सोडला असताना काही मंडळी आसपास शिकले, अंदर सोडूचे असले नाही. स्नान वगैरे केले आणि ओंकारेश्वराचा अभिषेक केला. ब्राह्मण होता घरी, घरून घेतलं. आता ब्राह्मणाची पूजा केली राहते. त्या काळात एवढे हलकावा प्रमाणे करते आणि एवढी एवढं फुलबाग किती किती शेतकऱ्याने एवढं त्याचं मूळ तुपात भिजवलेली अशी ती पूजा झाली आणि आरती सुरू झाली. बरं ही मंडळी आपल्याकडचे त्या काळात बाबाजी ब्राह्मण राहिल्यानंतर म्हणायला लागले. त्याच्या आधी बाबाजी आरती कोणती करायचे, हरिओम हर 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 निरंजनाची फुलबाग केवढी, शेंगदाणे एवढं गुळ, 2 कडवे झाले गेली विजून. ती किती टिकणार आहे हो. आणि ते बाबाजी मोड गेलेले लोक बाय आवड करायला बाप दुर्गा पाडू बाबाजी सांगता संपूर्ण वाद विसरी अपशकून झाला, अपमान झाला, उपमर्द झाला. धर्मालग्राने काय घरात गेले ते भट शकून वगैरे असतो पुढे शिवयोगीला कसला शकून शकून. आणि या जनार्दन स्वामी महाराजांची ती आरतीची ज्योती तेलाची नसते, तुपाची नसते, कापसाची नसते, पण ती कदाचित मातीची असेल, वात कापसाची असेल, पेटवायला तेल असेल, तूप असेल, पण पेटलेली ज्योत कुठून येते ही कोण विचारतं का? ही कुणाची हे विचारतं का? बाबाजी डोळे उघडले, काय झालं, अण्णा झालं, काय झालं, काय झालं, लागले मुख्य
तुझ्यावर प्राणावर धावायला आणि बाबा आवाज बंद करा. बाबांनी वाट विसरली एवढं दिवसांनी आत्माकडे आरतीचा शंकराची आरती अपशक्ती झाला नाही. या वातीवर तुमची भक्ती होत नाही. मग बाबा म्हणाले बाबाजी मी तुला शेकडो वेळा म्हणून दाखवलं ना. संगा पहा आणि शास्त्रा ओमनी नम्र आणि शांत दाविल आत्मयाची ज्योत तोची कोणती संगा पहाणी शास्त्रात होनी नम्र आणि शांत दाविल आत्मयाची ज्योत. ती ज्योत प्रज्वलित करायला तुपाच्या ज्योतीवर भगवान शंकराला काही समजत नाही आणि त्या आत्मज्ञानाच्या ज्योतीवर प्रकाश पडला तर काय होईल. पण त्या प्रकाश ज्योतीचा हा कुठेल कर्माचा ही जनार्दनाचा पाटील साहेबांना अध्यक्ष साहेबांना माहिती आहे. बाबांनी स्वतः त्यांच्या प्रवचनात मांडले. आपण विसरलो आणि म्हणून आपलं आहे. लक्षात घ्या केवढा विवेक असेल, केवढी सहनशक्ती असेल, केवढी दिव्य दृष्टी असेल बाबाजींची. आणि ब्राह्मण धडाधड पाया पडला. अरे बापरे महाराज तुम्ही नसते समाजा मुलगा काढला त्या लोकांनी. महाराज असं होणार नाही. आम्ही साधू संत देवा ब्राह्मणाची सेवा करायला आहे. चुकलं असेल त्यांचं आता असं होणार नाही. बाबाजींच्या काळात काही लोक केलं. इथून पुढे मोठी वातारी महाराज मोठी महाराज मोठी वातारी तुमचं काम तुम्ही करा. पण एका नजरेने बाबाजींनी वाचवला ब्राह्मण आणि पूजा करायला गेले ब्रह्मज्ञान झाले असे ब्रह्महत्या. संतांच्या संतीत राहून एवढा विवेक ज्यांना नाही. मला सांगा ना तुम्ही बाबांना शांत हात तुम्ही कसं काय माहिती करता. अकराचा पत्ता आणि पगार वाढायला म्हणतात असं चुपचाप कधी कधी असतात. बाबाजी नाशिकला होते आणि मंदिराचं काम नुकतंच सुरू झालं होतं. साधारण 37-38 वर्षापूर्वी गोष्ट आहे. प्रभू सगळं पाहिलं गाड्या सामान सगळं दळावाड्यात टाका नव्हता. एवढं काही नव्हतं. गाड्या नव्हत्या छोटा काही नव्हते. बाबा इकडे पहिलं होते मोठ्या मोठ्या गाड्या होत्या. नाशिक आश्रमाचं काम सुरू झालं आणि दुसऱ्या दिवशी काहीतरी सामान आणायला का न्यायला बैलगाडी पाठवली बाबाजींनी. त्या बैलगाडीला एक मोठा बैल होता. मला नाव आठवत नाही. असे मोठे शिंगत होते. खूप मोठा बैल. मला हात पाठवत नव्हतं एवढा. 2 बैल होते. गेले गावात गाडी सोडली तिथं जवळ हे सेवक काही आणायला का न्यायला गेले. हा मोठा बैल त्या गाडीवर बांधलेला. तेवढ्यात नाशकातल्या केळ्याने बटाटे खाण्याचा करत चालला. त्या शहरातल्या काही मोठी पार्लरमधून आणण्यासारख्या बटाटे आणि या बैलाने त्या बांधल्या. आता काय होईल दुसरं. आकृती प्रधान ते पशु त्यांना बघा आकार कळतो. नरमादी बाकी काहीच नाही. आकार प्रधान ते पशु, विकार प्रधान ते राक्षस, प्रकृती प्रधान ते पुरुष आणि संस्कृती प्रधान ते संत. बैलाची काही चूक नव्हती. जो चरण करून त्या गायीच्या काढतात घुसला कुठे गेला माहित नाही. मंडळी आली तर बैलाचा पत्ता नाही. इकडे पाहिलं दिवसभर पाहिलं रात्री 12पर्यंत पाहिलं गाय काय लावून बैलाचा पत्ता नाही. मोठा बैल. बाबाजीला सांगितलं बाबाजी काय करू. बाबाजी थोडंसं म्हणाल तुम्हाला कळत नाही का एकदम थांबायला पाहिजे वगैरे झाला विषय. गेला ज्या नाशिकमध्ये खेड्या पाण्यातले माणसं अजून
सिडकोन गेलं तर रस्ता सापडत नाही बाबा, मला सापडत नाही होतं. त्या खेड्यापाड्यातून आलेला तो बैल नाशिक शहरात कुठं चुकला, किती लांब गेला काही विचार मागे मला माहित नाही. आता काय करायचं, ते व्हायचं ते होईल. सकाळ झाली, अंघोळ झाल्या, विधी सुरू झाली आणि तो बैल बाबाच्या कुठे असं येऊन बाबा हसले. अरे नाव घालायला असत नाही. बाबा कसं काय आला? बाबाजी म्हणाले, अरे बाबा या आश्रमातला चारा कमी खाल्लाय. सद्गुरूंच्या आश्रमातला प्रसाद चारा कमी खाल्ला. ज्याने इतका प्रसाद खाल्ला हे जरी चुकले तरी कधीतरी तुला इथंच येतील आणि मग श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ गावात गरबशाही कोणी भिक्षा द्यायची नाही आणि कोणी दिली भिक्षा माऊलींच्या जोडीत तर हा करंट क्षमा करा मला माती टाकायचा माऊलीच्या जोडीत, शेण टाकायचा, तुडवायचा पाय खाली. हे मेले पाहिजे म्हणाले शास्त्राच्या बाहेर जन्माला आलेले लोक संन्यास घेतला बापाने नाही जन्माला आले. आमची आळंदी उडवली, आमचा धर्म उडवला, आमची नित्य अरे कसला उडवला. जे बुडवायला येतात ते बुडवतील, जे बुडालेला काढायला आले ते कसं बुडवतील. पुढं हे क्षण न देखावे डोळा म्हणून कर्मणा आम्हाला एवढा छळणारा विसोबा खेचर छळण्यासाठी रोज माऊलींच्या समोर जायचा. माऊली जातील त्यांना माझ्या पाठ वेळा करायचा. संतांना छळण्यासाठी त्यांच्या पाठीमागे पडणारा विसोबा खेचर माऊलींनी एवढा ज्ञानी लागून टाकला, एवढा आत्मज्ञानी केला की प्रत्यक्ष लहानपणी पांडुरंगाला नैवेद्य खाऊ घालणाऱ्या नामदेवांना पांडुरंगांनी संतांनी सांगितलं गुरुकर कुठे शोधू म्हणून विसोबा खेचर. विसोबा खेचरला गुरुकर हे देव गुरुदेव सांगतात नामदेवांना, संत नामदेवाला. याचा अर्थ विसोबा खेचरांचा अधिकार केवढा केला. छळायला आला तरी देव केला त्याला. म्हणजे प्रदोष पर्व कालावर श्रद्धेने आले, सेवा करायला आले, पालखीचं दर्शन, आरतीचं दर्शन, मूर्तपूर्त प्रवचन आणि प्रसाद खायला आले. यांना ज्ञान झाल्याशिवाय राहील का? मध्यरात्रीची वेळ होती, पास रावण काही बेडवट नव्हता. त्यांची गणपती मंगोदरी पाहिल्या कुठे गेले, तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ. लंकाधिपती रावणाचा पत्ताच नाही. कानोसा घेतला तर वरती राजवाड्याच्या टेरेसवर गच्चीवर पावलांचा आवाज येत होता. म्हणाले शब्दपावली करायला गेले काय माझे पती? बरं आज जेवणही केले नाही, शब्दपावली केव्हा करतात? काही खाल्लं तर. आणि एवढ्या मध्यरात्री कोण शब्दपावली असते का? म्हणून मंदोदरी वरती गेली. पाहिल्या का रावण तोंड सोडून उद्विग्न नाराज धापा टाकीत चक्रामारी होता. पत्नी म्हणून ते समोर गेली. स्वामी तब्येत बरी नाही का? काय एवढा उद्विग्न झाला? शब्दपावलीची वेळ नाही म्हणून नाही शब्दपावली नाही करत. अगं मला काही समजतच नाही काय झालं, काय झालं.
काय झालं? तुम्ही एवढे उद्विग्न का झाला? तुमचं काही नुकसान झालं का? तुमचं काही हरवलं का? ते म्हणाले शांत बस. तू रामाबद्दल काही ऐकलं का? मंदोदरी म्हणाले हो ऐकलंय. काय ऐकलं का? म्हणाले आदर्श पुत्र कसा रामासारखा असे जगात वदंत आहे. माता पित्याने एका वचनासाठी राज्य सोडून 14 वर्ष वनवासात जाणारा आदर्श पुत्र म्हणून श्रीरामांचं. आणखी काय ऐकले तू? आदर्श बंधू कोणासारखा? लोक म्हणतात रामासारखा. की राज्य मला मिळालंय मोठा म्हणून, पण तरी भक्तासाठी खाली करून सुरुवात दिलंय. पितवर बांधण्यासाठी सगळे भाऊ जे काय पोटात मावले, ताटात मावले, घासात मावले, आई बाबाच्या मृत्यूनंतर सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई करतात. ते आलेले राज्य धाकट्या भावाला शोध देणारा आदर्श भाऊ रामासारखा. हो मंदोदरी आणखी काय ऐकलंय? म्हणाले स्वामी असावा रामासारखा. त्याच्यामुळे सुग्रीव शरण आला. सुग्रीवाचं शरणागत झाल्यावर त्याच्या शत्रूचा निपात केला आणि पुन्हा राज्य त्याला दिलं. आणखी काय ऐकलंस? असं ऐकलंय की आदर्श पती असावा रामासारखा. कशामुळे म्हणाले 14 वर्षाच्या वनवासात तिला न्यायला नको होता असं सगळं जग म्हणतंय, पण पत्नीची इच्छा करायची नाही म्हणून रामरायानं पत्नीला सुद्धा काही कारण नसताना तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी वनवासात भगवत नेलं. अशी पत्नीची इच्छा पूर्ण करणारा महापुरुष म्हणून राम आदर्श पत्नी. आणखी काय ऐकलंस तू? म्हणाले मी असंही ऐकलंय की आदर्श स्वामी रामासारखा. कशावरून? म्हणाले मारुतीच्या दृष्टांतावरून. मग रावण म्हणाला थांब आता मी सांगतो. मी आणखी एक नाव देतो तुझ्या त्या रामाला. काय झालं स्वामी? अगं म्हणाले दुपारी गडबड झाली. गुप्त एक पळत आले की आपला लंकेचा सगळ्यात मोठा सेनापती, तो सेनापती रामानं मारला सैन्यासहित. माझा संताप झाला की माझा आधार सेनापती, माझी शक्ती त्याच्याजवळ होती, त्याला मारला असा कोण राम आहे. पाहतो मी, मला काही सुचलं नाही. मी रथ बोलावला, शस्त्रास्त्र बोलावले, सारथी बोलावला आणि मी रथात बसून गेलो मंदोदरी रामाचे लढायला. आता संपूर्ण टाकतो, अति झाल्याचं माझा सेनापती मारलाय मी. मंदोदरी म्हणाले पुढे काय झालं स्वामी? म्हणाले काहीच नाही. मी धनुष्य काढेपर्यंत आम्हाला 3 बाण लावले. एका बाणात माझ्या रथाचा चकनाचूर केला, दुसऱ्या बाणामध्ये माझा सारथी मारला, तिसऱ्या बाणामध्ये माझा मुकुट आणि ध्वज करून मला जमिनीवर आपटवला. एकाच क्षणात त्या रामानं मंदोदरी लंकेश म्हणणाऱ्या मला जमिनीवर उभा केला. मला जमिनीवर पाय टेकवायला लावले त्यांनी. आणि आता काय होईल आणि काय नाही, आता काय होईल आणि काय नाही. हा जर एवढा पराक्रमी असेल तर मी संपलो म्हणून मी डोळे झाकून शांत राहिलो की आता एक बाण येईल आणि माझे वाटोळ होईल. डोळे झाकून थरथरतोय. मंदोदरी बराच वेळ गेला, अजून बाण का नाही समोर आला म्हणून डोळे उघडून पाहिलं तर राम माझ्या समोर उभा. बाबा 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 बाबा. आणि बऱ्यापैकी हसत हसत म्हणाला अरे लंकेश जा, ज्याच्या हातात शस्त्र नाही त्याच्यावर वार करण्याची आमची कुळाची परंपरा नाहीये. शस्त्र घेऊन ये, रथ घेऊन ये, सारथी घेऊन ये, उद्या विश्रांती घेऊन ताकद घेऊन ये आणि मग मी करेन. तुला मारत नाही येतात का? तुझ्याकडे शस्त्र नाही आणि शस्त्र नसेल त्याला न मारण्याची आमची कुळाची धर्मरीत आहे. मंदोदरी तरी मारलं असतं तर बरं झालं असतं. माझा अपमान झाला ग, माझा अपमान झाला ग. मी घरी आलो, मला जेवण सुचलं, मला झोप नाही गेला, मला काहीच होईना. मग आता काय करणार तुम्ही? एवढंच सांगतो मंदोदरी, एवढंच सांगतो मंदोदरी. काय माझ्या लंकेवर विजय मिळवणं इतकं सोपं नाही.
माझ्यावर विजय मिळवणं इतकं सोपं नाही. त्यापेक्षा रामानं काल जी धर्मनीती दाखवली, जे धैर्य दाखवलं, जी योग्य कुल परंपरा दाखवली, धर्मयुद्धाचा नियम सांगितला, त्याचं पालन केलं. मंदोदरी त्याच्या धर्म बाहुल्यावर त्यानं काय केलं? रावणावर नाही ग, रावणाच्या हृदयावर विजय मिळवला, रावणाच्या हृदयावर विजय मिळवला. म्हणून मंदोदरी शत्रू असावा तर रामासारखा, हे लिहून ठेव. शत्रू असावा तर रामासारखा, असा शत्रू मला मिळाला. मरण कुणाच्या हातात नाही. शत्रू योग्य मिळाला तरी रावण नाचायला लागला. मग ज्याला सद्गुरू योग्य मिळाला त्यांनी काय करायचं? त्यांनी काय करायचं? त्यांनी पण नाचायचं. उठा, नाचताना पंक्तीला झाला. चला चला उठा. जय जगन्नाथ जय जगन्नाथ. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव.
विश्रांती घ्यावया कल्पावरी विश्रांती घ्यावया कल्पावरी 84 सिद्धांता सिद्ध भेटी मेरा 84 सिद्धांता सिद्ध भेटी मेरा तो सुख सोहळा काय मानू तो सुख सोहळा काय मानू 84 सिद्धांता सिद्ध भेटी मेरा 84 सिद्धांता सिद्ध भेटी मेरा सिद्ध भेटी मेरा सिद्ध भेटी मेरा याती कुळ माझे याती कुळ माझे गेले हार पोणी याती कुळ माझे याती कुळ माझे गेले हार पोणी याती कुळ माझे याती कुळ माझे गेले हार पोणी याती कुळ माझे याती कुळ माझे गेले हार पोणी याती कुळ माझे याती कुळ माझे गेले हर पोणी श्रीरंगा वाचुनी अनुनेने श्रीरंगा वाचुनी अनुनेने श्रीरंगा वाचुनी अनुनेने किती वो शिकबाल किती वो शिकबाल मज वेळो वेळा किती वो शिकबाल किती वो शिकबाल मज वेळो वेळा किती वो शिकबाल किती वो शिकबाल मज वेळो वेळा किती वो शिकबाल किती वो शिकबाल मज वेळो वेळा मी तया गोबळा रतली मी तया गोबळा रतली मी तया गोबळा रतली किती वो शिकबाल किती वो शिकबाल मज वेळो वेळा किती वो शिकबाल किती वो शिकबाल मज वेळो वेळा किती वो शिकबाल किती वो शिकबाल मज वेळो वेळा किती वो शिकबाल किती वो शिकबाल मज वेळो वेळा अष्टभोग भोगणे माते नाही चाड अष्टभोग भोगणे माते नाही चाड भक्ती प्रेम गोड लेईल गे माय भक्ती प्रेम गोड लेईल गे माय किती वो शिकबाल किती वो शिकबाल मज वेळो वेळा किती वो शिकबाल किती वो शिकबाल मज वेळो वेळा किती वो शिकबाल किती वो शिकबाल मज
जिवाळा बाप रखुमादेवीवरू जीवीचा जिवाळा जीवीचा जिवाळा जीवीचा जिवाळा बाप रखुमादेवीवरू जीवीचा जिवाळा बाप रखुमादेवीवरू जीवीचा जिवाळा काही केल्या वेगळा हो हे गे माये काही केल्या वेगळा